Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. विरार पूर्वतील शिरगाव इथल्या अवैध दगडखाणीचा पर्दाफाश करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याची भर दिवसा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. आत्माराम पाटील असं त्यांचं नाव होतं. आत्माराम पाटील हे माहिती अधिकार कार्यकर्ते होते. मंगळवारी दुपारी 12:30 वाजता विरारच्या शिरगाव भागातील एका खाणीत आत्माराम पाटील यांचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसला. ही घटना नेमकी कशी घडली, आत्माराम पाटील यांना का मारण्यात आलं, हेच पुढील काही मिनिटात आपण पाहूयात. नमस्कार, मी स्वानंद बिक्कड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. सामाजिक कार्यकर्ते आत्माराम पाटील हे मागील 5 वर्षांपासून अवैध खाण उत्खननाविरोधात लढत होते. आज तिथेच त्यांचा रक्ताने माखलेला देह सापडला. डोकं मोठ्या दगडानं ठेचलेलं पाहायला देखील मिळालं. आरोपींनी हत्येनंतर मृतदेह त्याच खाणीत फेकून दिला, ज्या विरोधात उत्खननाविरोधात आत्माराम पाटील हे आवाज उठवत होते. या प्रकरणी विरार पोलिसांनी खाण मालक महेश पाटील उर्फ भोईर यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास शिरगाव येथील दगडखाणी स्थानिकांना आत्माराम पाटील जे की 52 वर्षाचे आहेत त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात आरोपींनी मोठ्या दगडानं डोक्यात वार करून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्माराम पाटील गेल्या 5 वर्षांपासून या अवैध खाणीला विरोध करत होते. खाणीत होणाऱ्या डायमंडाइट स्फोटांमुळे परिसरातील घरांना तडे जात होते व प्रदूषणामुळे ग्रामस्थ त्रस्त होते. या संदर्भात त्यांनी अनेकदा आरटीआयद्वारे माहिती मागून तक्रारी केल्या होत्या. मंगळवारी दुपारी 1:30च्या सुमारास वसई तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे अन्य अधिकारी व चालकासह आत्माराम पाटील यांनी केलेल्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी खाणीवरती गेले होते. परिसर दाखवण्यासाठी त्यांनी आत्माराम ज्यांनी की तक्रार केली आहे त्यांना देखील घरातून सोबत घेतलं होतं. खाणीजवळ पोहोचताच 5 ते 6 जणांच्या टोळक्यानं अधिकाऱ्यांच्या वॅगनॉर गाडीची तोडफोड सुरू केली. त्यानंतर त्यांनी सर्कल अधिकारी असणाऱ्या प्रभाकर पाटील यांच्यावरती हल्ला चढवला. यात त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. प्रभाकर पाटील यांना वाचवण्यासाठी आत्माराम पाटील मध्ये पडले असता आरोपींनी मोठ्या दगडाने त्यांच्या डोक्यात वार केला. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी प्रभाकर पाटील यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण आत्माराम पाटील यांचे पुतणे जयेश पाटील यांनी सांगितले की यापूर्वी देखील खाण मालक महेश पाटीलनं आत्माराम यांच्यावरती हल्ला केला होता. तसेच सोमवारी रात्री महेश पाटीलचा मुलगा मयूर याने आत्माराम यांना फोन करून धमकी देखील दिली होती, असेही पोलिसांना जे आत्माराम पाटील आहेत त्यांचे पुतणे जे आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. मुख्य आरोपी महेश पाटील उर्फ भोईर व त्याचे साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देखील या प्रकरणात सुरू आहे. पण भर दिवसा शासकीय अधिकाऱ्यांसमोर आरटीआय कार्यकर्त्याची हत्या होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवैध खाण माफियांच्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पण प्रश्न उपस्थित होतो की अवैध काम होत असतील तर आवाज पण उठवायचा नाही का, आणि जर आवाज उठवला तर तुमच्यावरती जीवघेणा हल्ला होतो. या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं, ह्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी सर्व अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.